तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलतो आमच्या शेजारच्या गावात पारनेमध्ये. ते बघू शकता हे पौराणिक मंदिर अतिशय खूप जुनं मंदिर दिसते, दगडांचं बांधकाम आहे. तर चला तर मग बघूया आत कसं काय राहते. तर मी आणि आमचे 4-5 मित्र आलतो. आमचा एक मित्र वाट बघत दरवाजात. तर चला तर मग बघूया आत कसं राहते, कशा प्रकारच्या व्यवस्था राहतात. तर चला तर मग आत जाऊन बघूया. तुम्ही इथला निसर्ग बघा, खूप अतिशय सुंदर सुंदर झाडं लावलेली आहे. तर चला तर मग आपण आधी दर्शन घेऊन मग तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. चला आत जाऊन आपण. आम्ही विचार केला बाहेरच दप्तर ठेवायची. त्याच्यात दप्तर ठेवले आम्ही आमचे मित्र लोकांनी. तर समोर एक नंदी आहे बघा दगडाचा, खूप जुनं बांधकाम दिसते. अतिशय खूप जुना नंदी होता तो. तर चला तर मग आपण आत बघून येऊ. नंदी बघा तुम्ही. तर चला तर मग आत आपण जाऊन येऊ. आमचा एक मित्र गेलता बरं का आत, पण तो अतिशय इतका घाबरला ना. वरती त्या घंटीला दोरी लटकवलेली बघितली ती त्याला वाटलं सापच आहे. तर मग इथं एक कासव होतं खाली घंटीच्या खाली सरळ. चला मित्रांनो आधी म्हणलं दर्शन घेऊन येऊ. माझे मित्र इथे शंखाची चेष्टा करत होते, वाजवून बघत होते जमतोय काय शंख. आधी एक पाया पडला शंख वाजवण्यासाठी, पण त्याच्याने काही जमलं नाही. तर माझ्या दुसऱ्या मित्रांनी शंख घेतला, त्याला जमला बरं का थोडा, पण सगळे बघत होते त्याला जमतोय का नाही. एक मित्र मध्येच चास पडत होता. मग मी नंतर घेतला. मला पण नव्हता जमत एवढा, पण थोडा वाजला. मित्रांनो आम्ही शंख वाजून तिथं खूप मजा केली. साहिलनी पण शंख वाजून ट्राय केलं, पण त्याला काय जमलं त्या साईडला एक होती, पण तिला एक झाड लावलं होतं खूप छान झाड होती. मोतिया हो जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस